आज मी जाणार आहे तुम्हाला त्या डवाळ जेवणाला घेऊन. चला. डवाळ जेवणाला जायच्या आधीच ताईचा फोन आला. म्हणले तेवढी फुलं घेऊन ये. म्हणलं लावलं बाबा परत तिने काम आता. म्हणलं पुरीला आवडतात लाल गुलाबी फुलं. म्हणलं चला आता तीच घेऊन आपण कार्यक्रमात जाऊ. ताई म्हणते आता डोक्यात फुलं लावल्या बघ बरं मी किती भारी दिसते. म्हणलं अरे तू काय मधी मधी इथं बाकीचे मेन माणसं राहिल्यात लांब. ओ मधी मधी थांबा की मला व्हिडिओ काढू द्यायचा. ए बाबा तू नंतर घे माझ्याकडून ही याची HD व्हिडिओ. तू शान बस जरा. आईला यांनी तर इज्जतच घालवली रे. थांबा थांबा काय कोणी येणार ग. अहो थांबा पहिले यांनाच येऊ द्या मग नंतर बघू आता कोण येत कोण नाही. तशी तर कार्यक्रमाला सगळीच आलेली बरं का. बघू आता. ओ म्हणलं लय नका गोल गोल येड मारू शक्कर बिक्करीने. ए म्हणतात तू काम कर बरं शान बस. तिथं केला मी इज्जतीचा पंचनामा. म्हणलं जाऊ दे आता. म्हणलं चला आपलं आपण बघू. तिकडे शेजारीत लावलेले रुखवत बघून घेतली. रुखवत तर एवढी भारी होती ना एवढे वेगवेगळ्या प्रकारच्या तर माझ्या डोकं हँग झालं. आणि त्या दोन बाया कावाच्या फुगडीकडे धावा. म्हणलं चक्कर येऊन पडसान न्याय लागन तुम्हाला हॉस्पिटलमध्ये द्यायला लागन सलाईन. म्हणलं सांबा जरा. नाही तुला नाही यायची बारके चक्कर तू चालू दे. मग काय ते सायरटचं गाणं लागलं काय ते तांगड्यावर करून पोरं नाचले. माझ्या मित्राचा डायलॉग ना राडा होणार पोरं नाही ऐकणार. आणि पोरं तर सोडा इथे कुणीच नाही ऐकलं. सगळ्यांनीच राडा करून टाकला. आईस्क्रीम खायला गेलो. आईस्क्रीमच सुखाने खाऊन द्या ना म्हणते अरे अजून लय कामं राहिलेत आपली. तसा काम वाढून ठेवायला बारक्या होतात आणि त्या बिचाऱ्या पुरीला डान्स करून द्या ना. अरे इथं यांचं गोटमॅट काय कळा ना पोरका का पोरगीन पेडा का बर्फी. म्हणलं बर्फी आणि पेडा दोन्ही देऊन टाका. कार्यक्रमाला ताईच्या पोलीस स्टेशनचे साहेब लोक पण आले होते बरं का. थोडंसं म्हणलं टेकाव पण काय कोण बसून द्या उठा म्हणले. आता वाघाची शिकार कराय का हरिण बेटा ना आता हेच हरिण धरून बसलोय मी. आणि त्या बारक्यासोबत फोटो काढायला गेलो त्यांनी वॉच करून टाकलं. म्हणलं पळा बाबा. यांना दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मोरो काकांना म्हणलं पब्लिकला सांगा फॉलो कराय कोणी फॉलोच करीत नाही.